महाराष्ट्र के धुले जिले से एक बड़ी खबर सामने आई। सिंदखेड़ा तालुका में एनसीपी नेता कामराज निकम और उनके परिवार के खिलाफ दर्ज मामले को लेकर अब राजनीति गर्मा गई है। निकम परिवार और ब्राह्मणी गांव के ग्रामीणों ने इसे राजकीय दबाव का नतीजा बताया और न्याय की गुहार लगाई। देखिए यह ग्राउंड रिपोर्ट हमारे संवाददाता पवन मराठी की। धुले जिले के सिंदखेड़ा तालुका में एनसीपी नेता कामराज निकम के खिलाफ दर्ज मामले को लेकर विवाद बढ़ता जा रहा है। निकम की पत्नी और जिला परिषद की पूर्व उपाध्यक्षा कुसुम निकम ने आरोप लगाया कि ये पालक मंत्री के राजनीतिक दबाव के चलते उनके पति और 2 बेटों के खिलाफ झूठा मामला दर्ज किया गया। मेरे पति घटनास्थल पर थे ही नहीं, फिर भी झूठा मामला दर्ज किया गया। यह सब राजनीति से प्रेरित है। हम न्याय चाहते हैं। हमारे गांव के लोगों ने कुछ भी गलत नहीं किया, फिर भी पुलिस ने एकतरफा कार्रवाई की। अगर इंसाफ नहीं मिला तो हम पालक मंत्री के घर के सामने आत्मदाह करेंगे। ग्रामीणों ने शिवसेना सांसद संजय राउत से मुलाकात कर उन्हें पूरी जानकारी दी। संजय राउत ने भी इस मुद्दे को गंभीरता से लिया है और संसद में आवाज उठाने का आश्वासन दिया। ब्राह्मणी गांव में बिना ग्राम पंचायत की अनुमति के पानी की आपूर्ति जोड़ने पर विवाद हुआ था, जिसके बाद यह पूरा मामला सामने आया। ग्रामीणों का आरोप है कि यह एकतरफा और राजनीतिक दबाव में लिया गया फैसला है। अब ग्रामीणों ने प्रशासन को चेताया है कि अगर जल्द ही यह मामला वापस नहीं लिया गया तो वे पालक मंत्री के आवास के सामने सामूहिक आत्मदाह करेंगे। धुले से न्यूज फर्स्ट के लिए पवन मराठी की रिपोर्ट। कामराज निकम हे माझे पती असून मी त्यांची मिसेस माजी उपाध्यक्ष कुसुम निकम सिंदखेडा तालुक्याचे हे बामणे गाव त्याच्यात किरकोळ शिल्लक बातमी असून भांडण असून तिथं रहिवासी सरपंच आदिवासी महिला असून तरी माझा मुलगा सदस्य होता। त्याच्या तिथं हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला। सोन्याचे दागिने पिस्तूल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून 10 मिनिटात माझ्या पतीला त्यांनी अटक केली आणि 2 कोटीचा फरार झाला। तरी त्याच्या 10 दिवसात कारवाई करत नाही। माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा पाण्याची टंचाईचा विषय सोडला तरी त्याने 10 मिनिटात अटक केली। हे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही मागणी मागे केली नाही तर आमच्या बामण्याच्या सिंदखेडच्या तालुक्याच्या महिला सगळ्या आवाज उठवल्याशिवाय राहणार। प्रशासकाने दखल घेतली नाही की 10 दिवस झाले तरी काय करत नाही आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणीसाठी तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना 5 मिनिटात उचलला। कामराज भाऊसाहेब निकम यांच्या घरची भरपूर झडती घेतली। माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाटांवर बेडवर कुदून सुद्धा घराची झडती घेतली। असे प्रशासक कसे जागे झाले, आता कसे ते हे करत नाही। कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं, याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होण्याशिवाय राहणार नाही। जयकुमार रावलने आम्ही त्यांना 5-5, 6-6 वेळे मंत्री केलं तरी त्याने हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांचा फेड केली। हे आम्ही महिलांनी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। त्यांची दहशत बंद झाली नाही तर महिला पुढे जायल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगून ठेवतो। कामराज निकमांची सुट्टी केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगडफेक केल्याशिवाय राहणार नाही आणि गडीचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हे माझं बोलून मी 2 शब्द थांबवतो। याच्या पुढे काही झालं नाही तर मी त्यांना अधिकाऱ्यांना पेसाई वगैरे यांना कोणाला सोडणार नाही। जे सत्य असेल त्यांनी जेव्हा आम्हाला पंचनामा केला तेव्हा आमच्याकडचा हे काही सदस्याला बोलवलं नाही। ते साहित्य ठेवतात, तेच उचलतात। ही खोटी बातमी होते। सिंदखेडा तालुक्यात धुळ्यात कधी अशी दहशत चालली तर पुढे कोणता मंत्री आमदार होऊ शकणार नाही। हे बोलून मी 2 शब्द थांबतो। साहेब घर यावालेच पाहिजे, नाही जर यावा आम्ही त्यांनी गडीवर जायशील आत्महत्या करील सूत आमना पोरे दोन्ही बी आणि भाऊसाहेब बी काल दिन वरून दिन 2 दिन मा जर नाही उडत